हाय हॅलो नमस्ते, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्टेड व्हिडिओ आहेत आणि मला कमेंट आलेली होती की तुम्ही आम्हाला बाथरूममध्ये कपडे हाताने कसे धुतात ते दाखवा। तर मी आजचा म्हणजे ब्लॉग तोच आहे, व्हिडिओ पूर्ण तोच असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि काय होतं ना की माझ्याकडे मशीन वगैरे नाही आहेत आणि कपडे मी हातानेच वॉश करते। तर सगळ्यात पहिले काय होतं ना की कपडे भिजवताना सगळ्यात पहिले ज्याचे कलर जाणार असेल ते कपडे मी सगळ्यात पहिले वेगळे ठेवते आणि त्यांना वेगळ्या पाण्यामध्ये भिजत घालते, कारण त्या कपड्यांचा कलर या दुसऱ्या कपड्यांना नको लागायला त्यामुळे। आणि इथे मी हे जे माझे रोजचे कपडे आहेत ते मी तुम्हाला धुवून दाखवणार आहेत की मी कशा पद्धतीने धुते रोजच्या रोज। आणि विदाऊट मशीनसुद्धा आपल्या म्हणजे मशीन लावलं तर आपला वेळही थोडा वेळही जातो आणि मग त्याशिवाय आपण हाताने धुतले तर लवकरात लवकर आपले कामंसुद्धा होऊन जातात, त्यामुळे मी असंच करते। आणि बघा इथे सर्फ एक्सेल मी पावडर वापरते कपड्याची, तर अगदी खूप चांगली पावडर आहे ती आणि याने कपडेसुद्धा खूप स्वच्छ निघतात। तर हे कपडे मी सकाळी 9 वाजता भिजवते आणि म्हणजे घरामध्ये काम करताना आधी कपडे भिजवून देते। अगदी एक तासामध्ये माझे दुसरे कामं होऊनच जातात आणि त्यानंतर मग मी बाथरूमचं क्लिनिंग वगैरे करते, त्यावेळेस मी कपडे धुवून टाकते सगळे। तर काय होतं ना की कपडे भिजवताना 1 ते 1.5 चमचा मी इथे पावडर घेतलेली आहेत आणि भिजवताना कशा पद्धतीने भिजवले तुम्हाला दिसलेच असेल की शर्टाची जी कॉलर वगैरे आहे तर ती कॉलर मी पाण्यामध्ये चांगली अशी म्हणजे कॉलर चांगली घसून घ्यायची आहे, किंवा पॅन्टीचा जो खिशे वगैरे असतात तिथला सुद्धा भाग घसून घ्यायचा आहे। आणि छोट्या मुलांचे जे कपडे असतात ते सुद्धा असे चोळून जर भिजत घातले तर लगेचच म्हणजे भिजून जातात आणि त्यातली जी धूळ वगैरे असते ती लवकर निघते। तर इथे आता 1 तास भिजलेले आहेत आणि त्यानंतर मी कपडे धुवायला घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी जी शर्ट आहे तोच घेतलेला आहेत आणि शर्ट काय होतं ना की ज्या कपड्याचा आपला कलर जातो ना तर ते कपडे मी शेवटलाच धुते, कारण मग ते पाणी म्हणजे ते पाण्यामुळे दुसरेसुद्धा कपड्यांना कलर लागू शकतो। तर सगळ्यात आधी मी शर्ट घेतलेला आहे। तर शर्ट धुवायची पद्धत कशी आहे की आपण जो शर्ट म्हणजे डेली यूजचा जो शर्ट असतो तो धुताना त्याला तुम्ही म्हणजे जास्त खराब असेल तर बाहीला आणि बाकीचे आपली बाही आणि कॉलर जे असते त्यांना तुम्ही ब्रश मारू शकतात, कारण खूप बाही आणि आपली कॉलर जास्त म्हणजे धुळीने खराब होत असते आणि कॉलरला तर जास्त म्हणजे धूळ लागलेली असते किंवा मग खराब झालेला असतो, त्यामुळे मग तिथे कॉलरला गरज असते लावायची। तर पुढचं म्हणजे बघा, कॉलरला मी चांगलं असं ब्रशनी साबण जास्त लावली किंवा पाणी जास्त घ्यायचं नाही आहेत, कारण आपण जे ऑलरेडी आपण भिजवलेलं पाणी असतं आणि भिजवलेल्या पाण्यामध्ये लवकरच म्हणजे कपडे लवकर निघतात। तर कॉलर आणि बाही मी कशी घसलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहेत। तर बाही घसताना मी पूर्ण म्हणजे पुढून मागून घसते आणि कॉलरची सुद्धा जी बाही असते ती सुद्धा चांगली म्हणजे घसून घेते। तर अगदी सोप्या पद्धतीने मी अशी म्हणजे लवकरात लवकर माझी कामं करत असते। तर अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या डेली रुटीनमध्ये मी जे काय करते मी तुम्हाला ते शेअर करणार आहेत। तर ज्या ताई चॅनलला नवीन असतील त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली, तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर ब्लॉग तर तुम्ही बघतात, कारण व्हिडिओ कुठून बघतायत ते सुद्धा मला समजलं पाहिजे आणि व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। कशी वाटली तुम्हाला, चांगली वाटली किंवा काय वेगळं वाटलं ते सुद्धा मला नक्कीच सांगा। तर आता पुढचं म्हणजे सगळ्याला साबण म्हणजे ब्रशने चांगलं आपला जो शर्ट आहे तो छान घसून घेतलेला आहे। तर आपला जो शर्ट जर नवीन असला तर त्याला जास्त करून म्हणजे ब्रश लावायचं नाही आहेत, कारण ब्रशने काय होतं ना की कपडा लगेचच खराब होत असतो। तर त्यामुळे मग मी जास्त ब्रश लावत नाही, कॉलरला आणि बाहीलाच ब्रश जास्त करून वापरते। आणि भिजल्यामुळे काय होतं ना की लवकरात लवकर आपला कपडा लवकर धुतला जातो आणि जास्त घसायची सुद्धा गरज पडत नाही। त्यानंतर इथे आता मी पॅन्ट घेतलेली आहेत आणि पॅन्टीचं सुद्धा तुम्ही बघू शकतात। तर पॅन्टीला सुद्धा म्हणजे जे निरमाचं जे पाणी तेच मी वापरत आहेत आणि त्यानंतर सगळीकडे साबण एकदा लावून घेतली की ब्रश आपण मारला की लगेचच म्हणजे जे मळ लागलेला असतो किंवा पाणी म्हणजे पॅन्ट जी खराब झालेली असते ती लवकर निघून जाते। आणि पॅन्ट घसताना काय होतं ना की असे म्हणजे खिशाची इथली जागा म्हणा किंवा आपली जी पॅन्टीचा इथला वरचा जो बेल्ट लावतो ती जागा म्हणा, तर ती सुद्धा आपल्याला म्हणजे एकदम चोळून धुवायची आहे, कारण तिथं सुद्धा मग खराब होऊन जात असतं। तर काही अशा मोजक्या ठिकाणी म्हणजे असं धूळ वगैरे लागते किंवा मग जी कॉलर जशी आपली खराब होते तशा पद्धतीने म्हणजे तिथे जास्त आपल्याला जोर लावून घसायचं असतं, बाकी कुठे सुद्धा म्हणजे पॅन्ट जास्त खराब होत नाही।
त्यानंतर बघा ही पॅन्ट मी म्हणजे तिरप्या साईडने आपली जी बाजूची कॉर्नर असते दोन्ही साईडची खिशाची तीसुद्धा अशी या पद्धतीने मी घासून घेत असते. आणि मग तिथंसुद्धा आपलं काय होतं ना, खिशाची इथेसुद्धा धूळ वगैरे झालेली लागलेली असते किंवा डाग वगैरे लागले असतात. तर अशा पद्धतीने मी रोज म्हणजे पॅन्ट वगैरे म्हणा किंवा अशा पद्धतीने कपडे किंवा पॅन्ट धुवत असते. तर लगेचच मग कपडे तसेच ठेवायचे नाही आहेत साबणीचे. तर लगेच एक जो ड्रेस आपण घासतो किंवा धुतो तर तो लगेचच पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे. कारण मग साबणीचे डाग तसेच राहिले, निरमाचे डाग तसेच राहिले तर ते तसेच राहून जातात. आपले कपडे जरी धुवून झालेले असले तरी पण ते तसेच डाग तिथे राहतात साबणीचे वगैरे किंवा निरमा पावडरचे म्हणा. त्यामुळे लगेचच धुवून काढायचे आहेत. आणि त्यानंतर बघा पॅन्ट मी उलटी करून घेतलेली आहे. तर उलटी करूनसुद्धा आतमधनंसुद्धा छान अशी घासणीने ब्रशने घासून घेत आहेत. आणि खिशाचीसुद्धा जी बाजू आहेत खिशावरसुद्धा म्हणजे चांगला जोर लावून म्हणजे ब्रशने छान घासून घेतलेलं आहेत. तर पुढे म्हणजे जे छोटे छोटे कपडे असतात मुलांचे, लहान मुलांचे, तर हे अशा पद्धतीने भिजलेलेच असतात, त्यांना जास्त वॉश करायची गरज नसते. त्यामुळे फक्त बाही म्हणा, त्यांची पण कॉलर म्हणा, असे थोडेसे जिथे जिथे डाग दिसत असतात. तर डेली यूजचे जे कपडे असतात त्यांना जास्त करून ब्रश लावायची गरज नसते. पण जास्तच मळालेले असले तर थोडंसं क्वचित मी ब्रश लावते. तर पुढचं पण तुम्ही बघू शकता, जे रुमाला असतात, जे व्हाईट कपडे असतात ते सुद्धा मी छान असे भिजवून घेते. म्हणजे लवकर मळलेले असतात तर लवकर निघून जातात. आल्याची साबण वगैरे असेल, तुम्हाला जर व्हाईट कपड्यावरती जर कोणता डाग वगैरे लागलेला असला, हळदीचा डाग म्हणा किंवा दुसरा तेलकटाचा डाग लागलेला असेल तर तुम्ही आल्याची साबण वापरू शकता. तर त्या कपड्यांसाठी मी आल्याची साबण वापरते. आणि डेली यूजचे जे कपडे असतात त्यांना मी रोजची साबण म्हणजे आपली जी साबण असते, सर्फ एक्सेल म्हणा, विम म्हणा, कोणती जी तुम्ही वापरत असाल ती लावली तरीसुद्धा स्वच्छ होऊन जातं. तर हा माझा डेली यूजचा ड्रेस आहे. आणि माझे जे कपडे असतात त्यांना म्हणजे आपण जे रोज वापरतो त्या कपड्यांना तर म्हणजे मोस्टली ब्रशची गरज नसते. कारण आपण रोजच्या रोज म्हणजे जास्त आपण घरातच असतो बायका, त्यामुळे ड्रेस आपला रोजच्या रोज खराब होत नाही इतका. आणि रोजच्या रोज वॉश केल्याने ब्रशची सुद्धा गरज नसते. भिजवलं की लगेचच आपला ड्रेस लगेचच म्हणजे मळ जो असतो निघून जातो. तर तसंच मी म्हणजे बिना ब्रशचाच माझा ड्रेस चांगला साबणीने चांगला आपटून घेतलेला आहे आणि छान असं पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल, कपडे मी छान असे कम्फर्टच्या पानामध्ये भिजवलेले होते. तर छान असं कम्फर्ट जर तुम्ही कपड्यांना वापरलं तर कपडे अगदी म्हणजे असे क्लीन राहतात आणि त्याचा म्हणजे सुगंधसुद्धा येतो. कम्फर्टचा वास इतका छान असतो की कपडे घातल्यावरती इतकं फ्रेश वाटतं ना. आणि कम्फर्ट टाकल्याने काय होतं, कपडे आपले कडक राहतात आणि त्यांचा वाससुद्धा म्हणजे तुम्ही जर ठेवून जरी दिले ते कपडे तर तुम्हाला 8 दिवस त्या कपड्याचा वास तसाच येईल. तर फ्रेश वाटतं अगदी. तर बाल्कनीमध्ये आल्यानंतर ह्या जाळीमध्ये म्हणजे जे कपडे ठेवलेले ते नितरायला ठेवलेले आहेत त्याच्यामधनं पाणी वगैरे निघून जातं. तर ते झाल्यानंतर जे कपडे आहेत रोजचे जे सुकलेले कपडे असतात ते सुद्धा लगेचच म्हणजे तसेच बेडवर न ठेवता लगेचच ते सुद्धा मी घड्या घालून ठेवून देते. म्हणजे काय होतं ना की बेडवरती पसारा दिसत नाही आणि इकडे तिकडे पसारासुद्धा होत नाही. तर ते कपडे लगेच जागच्या जागेवर ठेवून दिले आणि मग इकडचं पाणी वगैरे सुद्धा नितरलं होतं कपड्यांचं. तर छान असं कपडे झटकून वगैरे घेतले आणि झटकून म्हणजे घेतले की कपडे आपले चांगले स्ट्रेट वगैरे राहतात आणि त्यामध्ये घडी वगैरे सुद्धा पडत नाही, चुरगळलेले सुद्धा दिसत नाही. तर अशा पद्धतीने स्ट्रेट कपडे मी वाळत घालून घेते. काय होतं ना की नंतर सुकले की त्यामध्ये आपण जसे आपण कपडे जर कसेच्या कसे सुद्धा टाकले वाळत तर ते चुरगळल्यासारखे दिसतात. त्यामुळे कपडे आपल्याला स्ट्रेट झटकूनच वाळत घालायचे आहेत. आणि बघा आता इथे माझं सगळे धुवून झालेलं आहेत. कपडे अगदी फ्रेश आणि म्हणजे खूप स्वच्छ दिसत आहेत. खूप छान असा कपड्यांचा वास येत होता कम्फर्टचा. तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये.